हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये सकाळी ब्रेकफास्ट नंतर पहिलं फोन चार्जिंग करायला पिन घेऊन आलो, कारण की यांची पिन आपली पिन लय फरक आहे. ते बोर्डच सेम नाही. मग तो प्रॉब्लेम एकदा सॉल्व करून घेतला. त्याच्यानंतर मेट्रो पकडून गेलो मग नवीन प्लेस बघण्यासाठी. हिच्चुको नावाचा एक कुत्रा आहे, फेमस आहे इथे, तो बघण्यासाठी. बघा मित्रांनो, हे सर्वजण व्हिडिओ काढताय, फोटो काढताय. तर या कुत्र्याचं नाव होतं हिच्चुको. हा इथला फेमस आहे, जपानमध्ये टोकियोमध्ये सर्वात फेमस. बरोबर, तुम्ही बघू शकता सर्वजण इथे येतात, गर्दी बघू शकता तुम्ही फोटो काढण्यासाठी, कारण की हा कुत्रा खूप फेमस आहे. आणि आहे क्रॉसिंग, शिबुया क्रॉसिंग समोरच. आणि हे बघा गर्दी बघू शकतो तुम्ही, फक्त व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी. आणि समोर आहे शिबुया क्रॉसिंग, जगात सर्वात मोठी क्रॉसिंग असं म्हणतात तिला. आणि हे बघा, हे आता कुत्रा हिच्चुको नावाचा. आता मी तुम्हाला या कुत्र्याची स्टोरी सांगतो की हा कुत्रा इतका प्रामाणिक आणि लॉयर होता की हा त्याच्या मालकाला दररोज रेल्वे स्टेशनवरती घ्यायला आणि नेऊन सोडायला यायचा. हे माझ्या पाठीमागं आहे रेल्वे स्टेशन. हा खूप प्रामाणिक होता. पण मग एक दिवशी त्याचा मालक अचानक वारला. आणि तो मालक वारल्यानंतर याला कुत्र्याला माहीत नव्हतं. हा कुत्रा त्याची वाट बघत तिथेच बसून राहायचा. आणि तो स्टेशनवरून खाली यायचा मालक त्याला घ्यायला. इथून बघा, इथून एंट्री पॉईंट आहे, इथून माझ्या पाठीमागून न्यायला यायचा आणि कुत्रा इथे बसून राहायचा. हा तर याला माहीत नसल्यामुळं हा 10 वर्ष यानं वाट बघितली. 10 वर्ष हा इथे वाट बघत राहिला. याला लोक जेवण करायला द्यायचे इथेच, त्यानं वाट बघितली. 10 वर्ष मालक आला नाही आणि शेवट कुत्र्याने पण इथे जीव सोडला. त्यामुळे या प्रामाणिक कुत्र्याची कहाणी आहे. त्यामुळे टोकियोमध्ये सर्वात फेमस आहे हे ठिकाण. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे किती टुरिस्ट लोक फोटो काढते लाईनवर. खूप फेमस आहे. ती कहाणी आहे या हिच्चुको नावाच्या कुत्र्याची. चला मी पण इथे फोटो आणि व्हिडिओ काढतो, तुम्हाला पण दाखवतो.